तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा इनो, सोडा किंवा दही काहीही न वापरता उपवासाचे जाळीदार असे धिरडे पाहणार आहोत किंवा यालाच तुम्ही डोसा असं सुद्धा म्हणू शकता. अगदी मस्त छान खमंग आणि खुसखुशीत असे हे डोसे किंवा धिरडे बनवून तयार होतात. बटाट्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरीसुद्धा ते चवीला अगदी छान लागतात. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर सर्वात अगोदर इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे, ज्यालाच आपण वरई असं सुद्धा म्हणतो. तर ही स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे. त्यामध्ये काही खडे वगैरे असू शकतात, त्यामुळे भगर निवडून मग इथे वापरायची आहे. त्याच कपाने अगदी पाव कप इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. सुरुवातीला याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे, म्हणजे भगर आणि साबुदाणा अगदी छान व्यवस्थित असा बुडेल इतपत मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला 4 ते 5 तासांसाठी हे दोन्ही व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारण 4 तासांसाठी हे साबुदाणा आणि भगर दोन्ही व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहे. हातावर साबुदाणा थोडासा बारीक करून बघायचा आहे. हातावर दाबल्यानंतर अगदी पटकन असा तो मॅश होतोय, म्हणजे साबुदाणा आणि भगर अगदी व्यवस्थित असे आपले भिजलेले आहेत. आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला सर्व पाणी काढून टाकायचं आहे. तर यातलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे. त्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता साबुदाणा आणि भगर काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर यामध्ये इथे मी साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता. एक छोट्या साईजचा बटाटा साल काढून त्याच्या बारीक फोडी करून स्वच्छ धुवून घेतला, तो यामध्ये घालायचा आहे. अर्धी छोटी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. आता इथे मी कच्चाच बटाटा वापरलेला आहे. तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा इथे वापरू शकता. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून अगदी बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढी अगदी बारीक स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी अगदी छान बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घेऊया. त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि चमच्याने आता व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊया. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे. अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आता लगेच आपण याचे डोसे बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तुम्ही ॲल्युमिनियमच्या तव्यावर किंवा लोखंडी कोणत्याही तव्यावर हे डोसे तुम्ही बनवू शकता. आता तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून मी ते पुसून घेतलेलं आहे. 2 पळी यावर बॅटर ओतायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपण अजिबात दही, सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही आहे, तरी अगदी मस्त अशी याला जाळी पडलेली आहे. वरची साईड छान मस्त अशी थोडीशी सुकली, की थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. थोडंसं वरून तुम्ही इथे तूपसुद्धा लावून घेऊ शकता. आणि एक साईड छान मस्त खमंग असं आपण याला भाजून घेऊया. तर एक साईड छान मस्त अशी भाजून झालेली आहे. आता आपण याला पलटी करून घेणार आहोत. तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या हलक्याशा सैल करून घ्यायच्या आहे आणि पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे धिरडं किंवा डोसा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. मस्त बटाट्याच्या चटणीसोबत किंवा नुसते सुद्धा खायला हे खूप छान लागतात, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची, शेंगदाणे घातलेले आहेत. तर दोन्ही साईडने मस्त असा आपण हा डोसा इथे भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. रंगसुद्धा छान आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. अशाच पद्धतीने उरलेल्या सुद्धा पिठाचे आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त साधी आणि सोपी रेसिपी आहे. मस्त जाळीदार असे हे उपवासाचे भगरीचे धिरडे इथे बनवून आपले तयार झालेले आहेत. चटणीसोबत, दह्यासोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण मिक्सरमधून फिरवून त्याची चटणी करून घेतली, त्यासोबतसुद्धा तुम्ही हे भगरीचे डोसे खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.